जय गजानन माऊली. चला तर आज माझ्यासोबत आहे माझा मित्र किशोर निकस. कसं वाटतं तुम्हाला आपल्या गावातून वारी चालू झाली? या वारीला गावातून येऊन किती वर्ष झाले? ही वारी गेली 25 वर्षापासून अखंड चालू आहे. रामनवमीला जात असते. श्री क्षेत्र सावत्रा ते श्री क्षेत्र संतनगरी शेगाव. ज्या वयात आपल्याला काहीतरी करायची इच्छा असते त्या वयात आपण काही करत नाही, आणि ज्यावेळेस आपलं वय होतं आहे त्यावेळेस आपल्याला असं वाटतंय की आपण वारीला जावं, दर्शनाला जावं, पण ते शक्य नसते. तर तरुण मंडळीने जास्तीत जास्त या वारीत सहभागी व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार मित्रांनो, जय गजानन. मी अमोल निकस आणि मी चालू करत आहे एक अनोखा सफर श्री क्षेत्र सावत्रा ते श्री क्षेत्र शेगाव पायंदळवारी गावकऱ्यांसोबत. ही वारी एक आनंदमय आणि भक्तिमय एक वातावरणात निघालेली एक अनोखा सफर आहे. चला तर वारीचे नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि असेच रोज रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. पालखी घेऊ का? दुसऱ्या स्टॉपवर जातीचे पाहिजे आहे ना. तुम्ही पण आहे ना.
गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोधे गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोधे गेली ना त्या वाऱ्या काय करता आपली वारी कशी नहीं आंबे टाके नहीं बहुत से
जय गजानन मंडळी. जय गजानन माऊली. चला तर आज माझ्यासोबत आहे माझा मित्र किशोर निकस आणि आम्ही चाललो आहे पायंदळी वारी सावत्रा ते शेगाव. चला तर आपण त्यांना काही प्रश्न विचारू. कसं वाटतं तुम्हाला आपल्या गावातून वारी चालू झाली? या वारीला गावातून येऊन किती वर्ष झाले? ही वारी गेली 25 वर्षापासून अखंड चालू आहे. श्री रामनवमीला जात असते श्री क्षेत्र सावत्रा ते श्री क्षेत्र संतनगरी शेगाव ही वारी अखंडपणे चालू आहे. आणि या वारीचं वैशिष्ट्य असं आहे की वारी एकदम शिस्त पद्धतीने ही शेगावला जात आहे. तुम्हाला काय वाटतं की या वारीमध्ये आता तरुणाईने पुढं आलं पाहिजे का? नक्कीच. ज्या वयात आपल्याला काहीतरी करायची इच्छा असते त्या वयात आपण काही करत नाही आणि ज्यावेळेस आपलं वय होतं आहे त्यावेळेस आपल्याला असं वाटतंय की आपण वारीला जावं, दर्शनाला जावं, पण ते शक्य नसते. तर तरुण मंडळीने जास्तीत जास्त या वारी सहभागी व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो. ही वारी म्हणजे एक भक्तीचं आणि आनंदाचं एक माध्यम आहे. याच्यावर तुमचा कितीपत विश्वास आहे? नक्कीच. श्री गजानन माऊलीची कृपा ज्यांना झाली त्यांना खूप व्यवस्थित त्यांचा संसार चालू आहे. तर माझं असं मत आहे की सर्वांनी एकदा तरी पायदळी वारी एक वेळ तरी पायदळी वारी करावी. त्याच्यानंतर जे आलेले अनुभव मी स्वतःने पण आपण स्वतः त्याचा अनुभव घ्यावा की वारीत पायदळी आल्यामुळं अजिबात कुठलाही थकवा नाही, कुठल्याही बिमारी नाही, अविरतपणे आपण ही वारी करावी अशी मला वाटते. म्हणजे प्रत्येकाने एक वेळ वारी जीवनात ही केलीच पाहिजेत. तर त्याला जीवनात जगायचं कसं हा नियम हा वारी शिकवत असतो. दैनंदिन जीवनामध्ये आपण कसं वागलं पाहिजेत नियम आणि बरंच काही वारी आपल्याला शिकून जाते. चला तर जय गजानन. भेटूया नंतर.
एक सील कमी बरं द्या मंदिरावर जाते. Tukaram